नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। सीएसके मोठ्या विजयासह टॉप 5 मध्ये, एमआय साठी प्लेऑफ कठीण। गिरीश महाजन वादात महिलेविरोधात तक्रार दाखल। बारामती राहुरीत 58.27% व 56.20% मतदान। सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीवर मोठा निर्णय, कुटुंबात तिहेरी जबाबदारी वाटप। सोलापूर सर्किट बेंच लवकरच होणार असल्याचा विश्वास मुख्य न्यायमूर्तीने दिला। अमरावती परतवाडा व्हिडिओ प्रकरणात आरोपीची कोठडी 27 तारखेपर्यंत वाढली। नागपूर रायपूर रेल्वे मार्गावर उशीर झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला। साताऱ्यात खत वितरणासाठी रेशिंग पद्धत सुरू करण्यात आली। सह्याद्री जंगलात ब्लॅक पॅन्थरच्या पाऊलखुणा आढळल्या। मानेगावच्या पितापुत्राने सफरचंद बागेत यशस्वी प्रयोग केला। नागपूरमध्ये 2 अपघातात 5 जणांचा मृत्यू। सोलापूरमध्ये मावा विक्रीचा मोठा व्यवसाय सुरू असून प्रशासनात गोंधळ। एमआयच्या निर्णयावर शार्दूल ठाकूर फलंदाजीला का आला यावर वाद सुरू। गडचिरोलीत अविश्वास ठरावानंतर 7 नगरसेवक फुटले। बुलढाण्यात अमृतवन पुन्हा आगीत जळाले। विदर्भात 3 शाळांवर बंदीची टांगती तलवार। डीएड कॉलेजला वर्षातून 2 टीईटी आणि नियमित भरतीचा दिलासा। शेतजमिनीत नोंदणीसाठी फक्त 100 रुपयात दस्त नोंदणी होणार। सोलापूरमध्ये 300 गावात दररोज 4 तास वीज खंडित। ड्रग्ज कारवाई सोलापूरमध्ये 2 जणांना अटक। हार्दिक पांड्याने पराभवानंतर प्रतिक्रिया दिली। पुणे विद्यापीठात शुल्क वाढीविरोधात एनएसयूआय आंदोलन करणार आहे। मुंबईत बांधकाम सडी 9 कामगार पडले असून 1 गंभीर जखमी। सीएसएमटी मध्ये सिग्नल बिघडल्यामुळे लोकल चुकीच्या प्लॅटफॉर्मवर गेली। मराठी सक्तीच्या निर्णयावर रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये चर्चा सुरू। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।